सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समिती व महिला बाल कल्याण समिती सभापती पदासाठी शुक्रवार दिनांक 17 एप्रिल रोजी नामांकन अर्ज दाखल करण्यात आले। स्थायी समिती सभापती पदासाठी नगरसेविका लताबाई यशवंत सोनार, तर महिला बाल कल्याण समिती सभापती पदासाठी नगरसेविका उज्ज्वला ठाकरे, तर उपसभापती पदासाठी शोभा भीट यांनी आपली उमेदवारी अर्ज नगर सचिव मनोज वाघ यांच्याकडे दाखल केले। या प्रसंगी महापौर मायादेवी परदेशी, भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, अल्फा भाभी अग्रवाल, उपमहापौर ज्योत्सना पाटील, माजी महापौर प्रतिभा चौधरी, जयश्री अहिरराव, वंदना भामरे, योगिता कुटे, निशा महाजन, पूनम शिरसाट, दिनेश पोतदार यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून व धुळे जिल्ह्याच्या कोर टीमच्या माध्यमातून सर्वानुमते धुळे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी लता काकू सोनार, स्थायी समिती सभापती उज्ज्वलाताई ठाकरे, महिला बाल कल्याण सभापती व शोभा संजय भिल उपसभापती, महिला बाल कल्याण उपसभापती अशी वरिष्ठांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ, धुळे शहराचे लोकप्रिय आमदार अनुपभैया अग्रवाल, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी भामरे, आदरणीय आमदार अमरीशभाई पटेल, माजी आमदार राजवर्धनजी कदम मांडे साहेब, धुळे शहराच्या महापौर आमच्या भगिनी परदेशीताई, तसेच सर्वांच्या एकमताने ही निवड करण्यात आलेली आहे आणि भविष्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून धुळे शहरात कसे चांगले काम उभे राहील असा निश्चितच प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आमच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार करण्यात येईल। धुळेकर जनतेला आश्वस्त करू इच्छितो की जी राहिलेली कामे आहे ती आम्ही येत्या 5 वर्षात कुठल्याही परिस्थितीत 100% पूर्ण कसे होतील याकडे आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू। आणि आत्ता आमची जी सभापती, उपसभापती, स्थायी समिती सभापती यांची जी निवड झालेली आहे हे निश्चितच महापौर ताई, उपमहापौर ताई ज्या पद्धतीने चांगले कामं करत आहेत त्याच पद्धतीने आमची सर्वच टीम ही निश्चितपणे चांगलं काम करेल एवढंच आश्वस्त करतो व माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।